बीजभाषक म्हणून आपल्याला जे लाभले आहेत आदरणीय डॉक्टर ताहिर पठाण सर, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी. मी सरांना अशी विनंती करतो की आपण आपलं बीजभाषण जे आहे ते आमच्या श्रोत्यांसमोर व्यक्त करावं. आदरणीय डॉक्टर ताहिर पठाण सर. नमस्कार. नमस्कार. सत्य अहिंसेच्या जोरावर या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर मराठीतील प्रख्यात साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करून माझ्या या भाषणाला सुरुवात करतो. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मालेगाव येथील मराठी व इंग्रजी विभागाच्या वतीनं ग्रामीण आणि दलित साहित्यातील सामाजिकता या विषयावरील ई चर्चा सत्राचे उद्घाटक, मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक समीक्षक तथा 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, उद्घाटन सत्राचे प्रमुख अतिथी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी आदरणीय डॉक्टर VS मोरे सर, मानव विद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर मुनार भारद्वाज मॅडम, कला व वाणिज्य महाविद्यालय येवल्याचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर BV गमे सर, उद्घाटन सत्राचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर DF शिरोडे सर, डॉक्टर KS कोकणे सर, डॉक्टर CM निकम, डॉक्टर NB बचाव, मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर AU पाटील सर, इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉक्टर PT वानखेडे सर, आमचे मित्र डॉक्टर AG नेरकर सर, डॉक्टर RV त्रिभुवन सर, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक कर्मचारी, या ई चर्चा सत्रात सहभागी संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक, प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, ग्रामीण आणि दलित साहित्यातील सामाजिकता या विषयावर आभासी पद्धतीनं या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या चर्चासत्राचा कीनोट ऍड्रेस मी करावा असं नेरकर सरांनी मला जवळपास 15 दिवसापूर्वी सूचित केलं. खरं तर ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य हे साठोत्तरी साहित्यातील एक स्वतंत्र प्रवाह असल्याचे आपल्याला दिसून येते. जवळपास 30-35 मिनिटांमध्ये दोन्ही साहित्य प्रवाहाला कवेत घेणं हे शक्य नाही. कारण ग्रामीण साहित्याचा प्रवाह आणि दलित साहित्याचा प्रवाह हा समृद्ध आणि सशक्त असा साहित्याचा प्रवाह आहे. मला दिलेल्या वेळेमध्ये दोन्ही प्रवाहाच्या अनुषंगानं मांडणी करणं हे शक्य नाही. म्हणून दलित साहित्याच्या अनुषंगानं माझं काही चिंतन मनन आहे ते आपल्यासमोर ठेवण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. आपल्याला माहित आहे की 1960 नंतर, नेरकर सर आवाज व्यवस्थित येतो ना, काही अडचण तर नाही? हो, येतोय सर, येतोय बोला. हो, 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये वेदना, विद्रोह, नकार ही सूत्र घेऊन दलित साहित्याचा प्रवाह अत्यंत जोरकस पद्धतीनं मराठी कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्राच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे. पण आपल्याला माहित असेल की शेकडो वर्ष निश्चित पडलेल्या मुकाट्यानं अन्याय सुचणाऱ्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खडबरून जागा केल्या. स्वतःच्या अस्तित्वाची, अस्मितेची व स्वाभिमानाची जाणीव करून दिली. त्या अस्तित्वाला, त्या अस्मितेला व स्वाभिमानाला जेव्हा प्रतिभेचे पंख फुटले तेव्हा मराठी वाङ्मयामध्ये दलित साहित्याची निर्मिती झाली. कुठल्याही भावनेची जेव्हा परिसीमा गाठली जाते तेव्हा संवेदनशील, प्रतिभावंत, उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडतो. मला वर्ड्सवर्थचं विधान आठवतं की स्पॉन्टेनियस मोर फेलो ऑफ द पॉवरफुल ऑफ फिलिंग्स. आणि शेकडो वर्षापूर्वी निश्चित पडलेल्या मुकाट्याने अन्याय सोसणाऱ्या वेदना तिच्यातून व्यक्त झाल्या. शेकडो वर्ष आपण नाकारले जात आहोत. ही जखम जिवारी घेऊन जगणाऱ्या समाजाची वेदना जेव्हा जागी होऊन ओठावर आली तेव्हा तिने कवितेचे रूप किंवा आत्मकथनाचे रूप धारण केल्याचे आपल्याला दिसते. 1960 नंतर दलित साहित्याचा प्रवाह कवितेच्या रूपानं अधिक बळकट झाला. या देशातल्या वर्णव्यवस्थेविरुद्ध, समाज व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारून इथल्या सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन मूल्यांना सुरुंग लावित जाणारी दलित कविता इथल्या परंपरागत व समाज व्यवस्थेत उपऱ्या ठरलेल्या समाज मनाच्या वेदनेचे, विव्हळण्याचे प्रतीक ठरले आहे. संत साहित्यामध्येही यातिहिंतेचे दुःख आल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे 12व्या-13व्या शतकामध्ये या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय असेल, महानुभव संप्रदाय असेल, वेगवेगळ्या संप्रदायानं मधून
यातिहीनतेचं दुःख आपल्याला प्रगट झाल्याचं आपल्याला दिसून येते. वारकरी संप्रदायाचा विचार केला झाला की 13व्या शतकामध्ये चंद्रभागेच्या तीरावर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एक राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्याचं महत्वपूर्ण कार्य 12व्या-13व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. पण या 12व्या-13व्या शतकामध्ये दलित समाजाची स्थिती काय होती किंवा दलित साहित्यातील सामाजिकता आपल्याला प्रतिबिंब याचा शोध आपण ज्यावेळेस घेतो तेव्हा आपल्या समोर संत चोखामेळा असेल, त्यांचा मुलगा कर्ममेळा असेल, सोयराबाई असेल, बंका महार असेल, ही सर्व नावं आपल्या समोर येताना दिसून येतात. 13व्या शतकामध्ये चोखामेळा आपलं यातिहीनतेचं दुःख मांडत असताना चोखामेळा असं म्हणतात, हिन याती माझी देवा कशी घडेल तुझी सेवा, हिन याती माझी देवा कशी घडेल तुझी सेवा, मज दूर दूर हो म्हणती तुझं भेटू कवन्या रेते. म्हणजे आजही म्हणतो की हिन जातीमध्ये आम्ही जन्माला आले आहोत आणि हिंद जातीमध्ये जन्माला आल्यामुळं आम्ही तुझी सेवा कशा पद्धतीनं करून, अशा पद्धतीने त्याच नंतर त्यांचा मुलगा कर्ममेळा असं म्हणतो की आमुची केली हिन जाती, आमुची केली हिन जाती तुझं का ना कळे श्रीपती, आमुची केली हिन जाती तुझं ना कळे श्रीपती, जन्म गेले उष्टा खाता लाज नव्हे आमच्या चेता. म्हणजे 12व्या-13व्या शतकामध्ये दलित समाजाचे आपण किती म्हणत असलो की वेगवेगळ्या धर्मानं पंथानं या समाजामध्ये सामाजिक प्रबोधना करण्याची कामगिरी त्या कालखंडामध्ये केली. म्हणजे संत चोखामेळ्याचं असेल, कर्ममेळा असेल किंवा सोयराबाई असेल, या सर्वांच्या अभंगामधून यातिहीनतेचं दुःख आपल्याला प्रगट होताना आपल्याला दिसतो. आजही ज्यावेळेस म्हणतो आपण की 1960 नंतर दलित साहित्याचा ग्रामीण साहित्याचा प्रवाह रूढ झाला, तत्पूर्वी या दलित साहित्यामधून संताप, चीड व्यक्त केली, दुःखाला नकार देण्याची धडपड आपापल्या अभंगातून त्या कालखंडातील संतांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण ज्यावेळेस या दलित साहित्याच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेस विचार करतो तर दलितांचं दुःख, दारिद्र्य, विषमता, चीड, आक्रोश ही सर्व कवितेच्या रूपानं व्यक्त झाल्याचे आपल्याला दिसून येतात. यामध्ये आपल्याला नाव सांगता येईल की यशवंत मनोहर असतील, जबी पवार असेल, वामन निंबाळकर, अर्जुन डांगळे, प्रल्हाद चंदनकर, प्रज्ञा लोखंडे, अरुण काळे, लोकनाथ यशवंत यांच्या कवितेमधून दलित जाणीवाचा विद्रोह प्रगट होताना आपल्याला दिसून येतात. प्रस्थापिविरुद्ध विद्रोह पुकारून खवळलेल्या महासागरात रौद्र रूपानं वाजत गाजत आक्रोश करीत पुढे निघालेली दलित कविता आज जागतिकीकरणाच्या युगात नव्या प्रश्नांना भिडताना आपल्याला दिसून येत आहे. ही कविता सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक जाणीवा तीव्र आणि अस्सल आणि उत्कट रूपानं व्यक्त झाल्याचे आपल्याला दिसून येतात. समाजामध्ये दलितांना हिंसेची वागणूक देऊन त्याच्यावर अन्याय, अत्याचार, जुलम आणि जबरदस्ती केली. शेकडो वर्ष झाली तरी या अन्याय अत्याचाराला शब्दबद्ध केले गेले नाही. जातीचे दुःख भोगूनही महाकवी वाल्मिकी रामराज्याची स्तुती गाताना आपल्याला दिसून येतात. आज आपण वाल्याचा वाल्मिकी झाला, पण ज्या वाल्याचा वाल्मिकी झाला, ज्या जातीमध्ये, ज्या धर्मामध्ये, ज्या पंथामध्ये तो जन्म झाला, त्या जातीचं दुःख वाल्मिकी यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतात नाही. म्हणून दयापाळ म्हणतात की हे महाकवी तुला महाकवी तरी कसं म्हणावं, हे महाकवी तुला महाकवी तरी कसं म्हणावं, हा अन्याय अत्याचार विषयावर टांगणारा एक जरी श्लोक तू रचला असता तर तुझं नाव मी काळजात करून ठेवले असते. म्हणजे आज आपण महाकवी त्यांना वाल्मिकींना म्हणतो, पण ज्या जातीमध्ये, ज्या धर्मामध्ये, ज्या परिसरामध्ये तुम्ही वाढलात त्या जातीच्या धर्माचं दुःख जरी तुम्ही एका ओळीमध्ये अधोरेखित केलं असतं तर तुमचं नाव मी काळजात करून ठेवलं असतं. आजही ज्यावेळेस या राष्ट्रीय ही चर्चासत्राच्या माध्यमातून दलित साहित्यातील सामाजिकता अधोरेखित करत असताना ज्यावेळेस कवितेच्या रूपात आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो की अनेक कवितांच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक परिस्थिती अधोरेखित होताना आपल्याला दिसते. कशाला झाली पुस्तकाची ओळख, कशाला झाली पुस्तकाची ओळख, बळा ओवळ्याचा गोटा गावची गुरं वळली असती असल्या विंगळ्या डसल्या नसत्या. म्हणजे पहा कशाला झाली पुस्तकाची ओळख, बरा ओवळ्याचा गोटा गावची गुरं वळली असती असल्या इंगळ्या डसल्या नसत्या. आजही हे विधान, ही कवितेच्या ओळी आपण आजच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये लागू करताना पाहतो की अनेकांनी उच्च विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेलं आहे, अनेकांना नोकरी नाही. बरा म्हणजे कशाला झाली पुस्तकाची ओळख, बरा ओवळ्याचा गोठा गावची गुरं वळली असती अशा इंगळ्या डसल्या नसतात. म्हणजे इंगळ्या डसल्यानंतर जे वेदना होते आणि जो त्रास होतो तो त्रास आजच्या कालखंडामध्ये आपल्याला दिसून येतात. दलित कवितेमधून वेदना, विद्रोह, नकार, विषमता याचं परिपूर्ण असं चित्रण आल्याचं आपल्याला दिसून येतं. आज आपण पाहतो की दलित कवितेचा विचार केला तेव्हाच नामदेव ढसाळांची गोल विठा यांचा उल्लेख आपल्याला करावाच लागेल. नामदेव ढसाळ असं म्हणतात की स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे.
स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे? रामराज्याच्या कितव्या घरात आपण उद्गम, विकास, वंचित संस्कार, संस्कृती याचा मूलभूत अर्थ आहे स्वातंत्र्याचा. म्हणजे आजच्या कालखंडामध्ये आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. आणि अमृत महोत्सव साजरा करताना या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशामध्ये पाड्यापाड्यापर्यंत वीज पोहोचली का हो? रास्ते झालेले आहेत का? दलितांचं जीवनमान सुधारलेलं आहे का? म्हणून नामदेव सरसाळ म्हणतात की स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे. म्हणजे स्वातंत्र्य, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वांचे स्वप्न पूर्ण होतील. आजही मी जेव्हा 2-3 दिवसापूर्वी वर्तमानपत्रात बातमी वाचत होतो, टेलिव्हिजनवर पाहत होतो की नाशिक जिल्ह्यामधील कुठेतरी पाड्यामध्ये पाण्यासाठी कशी कसरत करावी लागतात. म्हणून नामदेव डसाळांचे ते वाक्य, स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे, रामराज्याच्या कितव्या घरात आपण राहतो. आजही पहा, उत्तर प्रदेशचं इलेक्शन आलं की विकासाची गोष्ट कोणी करत नाही. म्हणजे मंदिर मस्जिद, यूपी में काबा, यूपी में क्याबा. म्हणजे या पद्धतीचं वातावरण, मंदिर धर्माधर्मामधचं राज्य आपल्याला निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि रामराज्याचे स्वप्न आम्हाला दाखवण्यात आलेले, ते स्वप्न आजही कुठं पूर्ण होताना आपल्याला दिसत नाही. आजही पाहतो आपण या देशामध्ये काय परिस्थिती. म्हणजे घटनेनं आम्हाला मूलभूत अधिकार दिले, स्वातंत्र्याचा अधिकार दिला, फंडामेंटल राईट दिलं, आरक्षण दिलं, पण हे सगळं तळागाळापर्यंत गेलेलं आहे का? हे तळागाळापर्यंत गेलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणून हे महान देशा किती दिवस चालणार? म्हणजे हे महान देशा किती दिवस चालणार? तुझा पंक्ती प्रपंच, आम्ही राहतो गावाबाहेर, यात आमचा काय दोष? देशात तर राहत नाही ना. आमचीच पंगत नेहमी उशिरा का असते? तीही उकरड्यावर. म्हणजे ग्रामीण भागामध्येच पहा, म्हणजे जवळपास 30-40 वर्षाचं चित्र आज शहरामध्ये ते चित्र बदललेलं आहे की हे देश महान आहे. पण महान आजही पहा तुम्ही की या देशामध्ये कशा पद्धतीनं दलितांची स्थिती आहे. आजही दलितांच्या वस्त्या कोणत्या ठिकाणी असतात. आणि ज्यावेळेस आपण एखादा लग्न समारंभाचा कार्यक्रम करतो, शेवटी आपण त्यांना प्राचारण करतो आणि त्यांची पंगत कुठं असते? म्हणजे आमचीच पंगत नेहमी उशिरा असते, तीही उकरड्यावर. म्हणजे वास्तव भेदक चित्र दलित कवितेमधून आल्याचं आपल्याला दिसून येतात. आजही आपण पाहतो की दलित कवितेनं म्हणजे वाङ्मयीन मूल्यच बदललेली, भाषा आणि अभिव्यक्तीच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये बदल झाल्याचं आपल्याला दिसून येतात. बाबुराव बागुलांनी म्हटलेलं आहे की आज आपण म्हणतो की शेवटी ईश्वरांचं हे सगळं जे करत असेल ते ईश्वर करत असेल, पण हा ईश्वर नसून ईश्वर म्हणजे पृथ्वी असेल, तारे असतील, धरती असेल, हे सर्वांचं नामकरण करणारा हा मानवच आहे. आणि मानवच हा जगातील सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. हे मांडत असताना बाबुराव म्हणतं की तू सूर्याला सूर्य म्हटले आणि सूर्य झाला. तू सूर्याला सूर्य म्हटले आणि सूर्य झाला. तू चंद्राला चंद्र म्हटले आणि चंद्र झाला. अवघ्या सृष्टीचं नामकरण तूच केले हे माणसा. ज्याचे पहा, याला सूर्य म्हणतात, हे नामकरण माणसाने केलं. याला चंद्र म्हणतात, हे नामकरण माणसानं केलं. जाती प्रथा म्हणजे उतरंड ही जी निर्माण केली गेली, ही माणसाने निर्माण केली आणि माणूसच हा जगातील सर्वश्रेष्ठ आहे. हा आशय बाबुराव बागुलांच्या कवितेमधून व्यक्त होताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे आजही गोलपीठाच्या संदर्भामध्ये विजय तेंडुलकर असं म्हणतात की शरम संवेदना जाणून उरणाऱ्या मनुष्य देहाचे, आसुरी वाटणाऱ्या गटारीचे, बेकारीचे, भिकाऱ्यांचे, खिसा कापूचे, बैराग्याचे, दाद्यांचे, वेशांचे जीवन यामधून चित्रित झालेले आपल्याला दिसून येतात. आज आपण म्हणतो की लखतरात गुंडळलेली आमची आबरू, गोलफिटर नागवीरांनो तुमचा राज जवळ आला. मुक्त छंदाच्या संजीवनीनं आम्ही जिवंत झाले आहोत तुमच्या पापाचे छिनालपट फाडण्यासाठी. म्हणजे हे शब्द मराठी साहित्यामध्ये नवीन होते की लखतरात गुंडळलेली आमची आबरू. आजही आमच्या साहित्यकाचं सत्यम शिवम सुंदरम, पण हे सर्व सत्यम शिवम सुंदरम ही साहित्याची जी वाङ्मयीन मूल्य होती ती दलित साहित्याने आपल्याला बदललेली आपण दिसून येतात. आजही पाहत असताना या कवितेमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तथागत गौतम बुद्ध असतील, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा याच्यामधून पदोपदी व्यक्त होताना आपल्याला दिसून येतात. म्हणून यशवंत मनोहर उत्थान गुंपामध्ये म्हणतात की शब्दांची पूजा करत नाही, म्हणजे शब्दांची पूजा करत नाही मी, माणसासाठी आरती गातो. त्याच्या गावात सूर्य नाही, त्याच्या हाती मी प्रकाश देतो. म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकरांचं जे कार्य असेल, शाहू फुले आंबेडकरांचं जे कार्य असेल, ते कार्य गावामध्ये म्हणजे प्रकाशमान करण्याचं महत्वपूर्ण कार्य त्या कालखंडातील महामानवांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे साठोत्तरी कालखंडाच्या 70-80च्या दशकातील दलित कविता असली तरी नंतर 90 आणि 2000 नंतर दलित कवितेमधील जो आशय आणि अभिव्यक्त तितक्याच ताकदीनं येताना आपल्याला दिसून येतात. यशवंत मनोहरांनी लोकनाथ यशवंतांनी अत्यंत साध्या शब्दामध्ये सांगितले की गावात दगडीच देव आणि दगडीच देव आले.
गावात दगडीच देव आणि दगडीच देवालय, तू आणि मी हाडामासाचा बाहेर कसा. राजाई पहा, पण प्रत्यक्षात हे शब्द अत्यंत साधे सोपे शब्द आहेत की गावात दगडीच देव आहे. मंदिरामध्ये कोणत्याही मंदिरात जा, दगडीच देव तुम्हाला दिसणार. गावात दगडीच देव आणि दगडीच देवालय, तू आणि मी हाडामासाचा माणूस बाहेर कसा. म्हणजे अनादी कालखंडापासून मंदिरामध्ये असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी दलितांना प्रवेश नव्हता. हा प्रवेश अत्यंत सोप्या आणि साध्या शब्दामध्ये आणि स्पष्ट रूपात लोकनाथ यशवंत आपला हा आशय व्यक्त करताना दिसत. आजही पहा, ज्यावेळेस उल्लेख आपण केला की जागतिकीकरणाचं युग आहे आणि जागतिकीकरणाच्या युगामध्ये दलित कविता बदललेली आपल्याला दिसून येते का. आजही पहा की इलेक्शन आलं की देशाची घटना बदलली गेली पाहिजे, वेगवेगळे कायदे बदलले जातात, वेगवेगळे नामांतरण केले जातात. अशा वेळेस अरुण काळे सारखा नवोदित दलित कवी काय म्हणतो, आता आयटीच्या युगामध्ये, म्हणजे आता आयटीच्या युगामध्ये दलितांना डिलीट करण्यासाठी नवीन नवीन सॉफ्टवेअर आहेत. म्हणजे जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये दलित कविता कशी बदलली याचं उत्तम उदाहरण आपल्याला अरुण काळेच्या रूपाने दिसून येईल. आयटीच्या युगामध्ये दलितांना डिलीट करण्यासाठी नवनवीन सॉफ्टवेअर येत आहेत आणि प्रोग्राम खराब करण्यासाठी सोडले जात आहेत विषाणू, तरी तुझे अँटी व्हायरस खबरदारी त्यांना पुन्हा पुन्हा पराभूत करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलेलं आहे ना, हे संविधान इतक्या सोप्या इतक्या पद्धतीनं तुम्हाला बदलता येणार नाही. जे बाबासाहेबांनी अँटीव्हायरस जे निर्माण केलेलं आहे, हे अँटीव्हायरस तुमचे कितीही तुम्ही विषाणू सोडण्याचा प्रयत्न केला, किती जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण जे संविधानामध्ये जे अधिकार आम्हाला दिलेले आहेत त्या अधिकारानं, म्हणजे जे तुम्ही अँटीव्हायरस निर्माण केलेलं आहे ते अँटीव्हायरस तुम्हाला पुन्हा पुन्हा पराभूत करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे एकंदरीत दलित कवितेच्या माध्यमातून आपण माणूस आहोत, माणसाचे सर्व हक्क आपल्याला मिळाले पाहिजे हाच आशय त्यामधून व्यक्त होताना दिसतो. दलित कवितेला सर्वांगीण परिवर्तन हवं आहे आणि क्रांतीचा पुरस्कार करणारी ही दलित कविता असल्याचे आपल्याला दिसून येते. या दलित कवितेमधून समूहनिष्ठा आणि व्यक्तिनिष्ठा, म्हणजे दलितांचं संपूर्ण दलित समाजाचं दुःख आणि व्यक्तिगत दुःख हे प्रगट होताना आपल्याला दिसून येतात. आजही सामाजिक, वाङ्मयीन, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, पारंपरिक विषमतेविरुद्ध सर्वांगीण असणारा विद्रोह जोरकस पद्धतीने दलित कवितेच्या माध्यमातून व्यक्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे कवितेवर भाष्य करण्यासाठी पूर्ण वेळ आपल्याला मिळणार नाही, पण दलित कवितेनंतर ज्यावेळेस आपण नाट्य वाङ्मयाचा विचार करतो तर नाट्य वाङ्मयामध्ये दलित साहित्याचं नेमकं योगदान काय आहे. तर ज्यावेळेस आपण नाटकाची उत्पत्ती कशी झाली या संदर्भामध्ये अनेक मतभेद आहेत. नाट्यशास्त्राला पंचमीत मानलं जातं. या संदर्भात भरत मुनींनी नाट्यशास्त्राच्या पहिल्या अध्यायात नाटकाच्या उत्पत्तीची आख्यायिका सांगितलेली आहे. भरत मुनी असं म्हणतात की सर्व वेदाचं चिंतन करून परमेश्वराने नाट्याचा पाठ ऋग्वेदातून, संगीत सामवेदातून, अभिनय यजुर्वेदातून आणि रस अथर्ववेदातून निर्माण करून नाट्यवेद निर्माण केलेला आहे. या चारी वेदामध्ये शूद्र समाजाला कुठल्याही आणि कोणत्याही प्रकारचं स्थान नव्हतं. म्हणून महेंद्र व इतर देवांनी मध्यस्थी घालून ब्रह्मदेवाकडे बहुजनासाठी 5वा वेद निर्माण करण्याची विनंती केली. आणि 5व्या वेदामधूनच समजायचं आपण म्हणतात ना, आपल्याकडे एक लोकोक्ती झालेली आहे की बामणा घरी लिहिणं. जे समाजामध्ये आज दैनंदिन समाजामध्ये ज्यावेळेस आपण समाजातील सामाजिकतेचा विचार करत असेल तर एक म्हण आमच्याकडे रूढ झालेली आहे की बामणा घरी लिहिणं असेल, कुंड्या घरी दाणं असेल आणि महारा घरी गाणं असेल, अशी लोकोक्ती आहे. म्हणजे मी स्पष्टच बोलतोय, पण दलित साहित्याच्या अनुषंगाने जेव्हा आपण मांडणी करतो ह्या गोष्टीचा आपल्याला विचार करता आला पाहिजे. बामणा घरी लिहिणं आहे, कुणव्या घरी दाणं आहे आणि महारा घरी गाणं आहे, या म्हणीचा आपण या लोकोक्तीचा जर विचार केला तर पारंपरिक संकेतानुसार लोकरंगभूमीचं जनकत्व वर्ण व्यवस्थेत शूद्र असणाऱ्या समाजाकडे गेलेलंच आपल्याला दिसून येतं. म्हणजे आजही आपण जेव्हा याचा विचार करतो तर विचार करत असताना आता दलित नाटक, दलित रंगभूमी अस्तित्वात कशी आली या संदर्भात जे प्रत्यक्ष याची जी प्रेरणा आहे ही महत्वपूर्ण प्रेरणा होती. आणि प्रेरणा करत असताना ज्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाचं वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने जे एक नाटक सादर केलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलनामध्ये उपस्थित होते. आणि या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वार्षिक स्नेह संमेलन पाहत होते. आणि पाहत असताना जे नाटक सादर करण्यात आलं त्यावेळेस बाबासाहेब म्हटले, अरे कसले नाटक सादर करतात,
दलितांनी अनादी कालखंडापासून शतकानुशतक या दलित समाजावर जो अन्याय अत्याचार करण्यात आलं त्याचं प्रतिबिंब या नाटकामध्ये मला कुठं दिसत नाहीत. म्हणून प्राचार्य महबूब चिटणीस यांनी युग यात्रा नाटक लिहिलं. म्हणजे दलितावर आजच्या कालखंडामध्ये नाही, आधुनिक कालखंडामध्ये नाही, म्हणजे घटना अस्तित्वात आल्यानंतर नाही, अनादी कालखंडापासून या दलितावर अन्याय अत्याचार कशा पद्धतीने केला जातो तिची एक शृंखलाबद्ध मांडणी युग यात्रा नाटकामध्ये केलेली आहे. आणि या नाटकामध्ये सुरुवातीला नभोवाणी करत असताना असं आवाज येत नाही का सर? येतोय थोडासा गेला होता सर. येतोय कंटिन्यू करा. म्हणजे युग यात्रा नाटकामध्ये शृंखलाची मांडणी करत असताना म्हणजे दलितावर झालेला अनादी कालखंडापासून अन्याय अत्याचाराचा पाडा या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. म्हणजे रामराज्यापासून ते आजच्या कालखंडामध्ये दलितावर कशा पद्धतीनं त्यांचं शोषण, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आला याची एक शृंखलाबद्ध मांडणी युग यात्रा नाटकामधून करण्यात आलेली. आणि सुरुवातीलाच महबूब चिटणीस नभोवाणी करत असतानाच म्हणतात की दिले जगावान भीमाने दिले जगावान, दिले जगावान भीमाने दिले जगावान, महाडच्या चौदार तळ्यात रुवणी समर निशाण, मनुष्य भीषण शासन करुणी अग्नीला बलिदान, सहस्र वेशीवरती झाली जी हैराण, त्या जनतेच्या हक्कासाठी दिले जगावान भीमाने दिले जगावान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलंय की या जगाला आव्हान दिलं आणि आव्हान दिल्यानंतर म्हणजे बाबासाहेबांचं जे कार्य आहे, दिले जगावान भीमाने दिले, महाडचा चौदार तळ्यात रुवणी समर निशाण, म्हणजे दलितांना पाण्याचा अधिकार नव्हता आणि महाडचा सत्याग्रह केला, मंदिरात प्रवेश नव्हता आणि काळाराम मंदिर प्रवेश केला. आणि या देशाची जी संविधान अस्तित्वात येण्यापूर्वी जे संविधान होतं, मनुस्मृती होती, त्या मनुस्मृतीचं दहन केलं आणि बहुजनांचं जे दलित शोषित आहेत यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं महत्वपूर्ण कार्य जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्या कार्यातूनच युग यात्रा हे नाटक सुरू होतं. आजही पहा की मनुस्मृती दहन असेल, काळाराम मंदिर प्रवेश असेल, चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, ही सर्व प्रेरणा दलित साहित्याची प्रेरणा आपल्याला असल्याची आपल्याला दिसून येणार. म्हणजे दलित नाटकामध्ये सामूहिक वेदना, विद्रोह, संघर्ष आणि नकार याचे प्रतिबिंब उमटलेले आपल्याला दिसून येते. आत्मभान, आत्मशोधकी दलित नाटकाची याची दलित नाटकाची निर्मिती झाली. आजही पहा आपण की सत्यशोधकी जलसे असतील किंवा आंबेडकरी जलसे असतील, यामधून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. यामधलं गण कसं आहे हो, आपण नाटकं पाहिलेली आहेत आणि नाटकं कशा पद्धतीने असतात, गण कशा पद्धतीने असतात, पण दलित नाटकामधलं गण कसं आहे हो, वंदन प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, वंदन प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, आमच्या कुलदैवताला महात्मा ज्योतिबा फुल्यांना, छत्रपती शाहू राजाला, अशा पद्धतीने ते नाटक सुरू होतं. बघाची लावणी कशी आहे की महारमांग भंगी चमार हिंदू, कान हक्क आम्हा हिंदुत्वाचे, म्हणून धार्मिक हक्कासाठी रणशिंग फुकले सत्याग्रहाचे. या पद्धतीनं ही वगाची लावणी सुरू होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक विधान मला आठवतं की माझ्या 10 सभा किंवा मिटिंगा पण कर्डकांचा एक जलसा त्याबरोबर आहे. म्हणजे त्या कालखंडामध्ये सामाजिक प्रबोधन, समाज जागृती करण्याचं महत्वपूर्ण कार्य सत्यशोधकी जलसे किंवा आंबेडकरी जलशांनी किंवा नाटकाच्या माध्यमातून केलेलं आहे. अनेक दलित साहित्यामध्ये अनेक नाटकं लिहिले गेली. यामध्ये प्राध्यापक दत्ता भगत यांचं खेळिया, वाटा, पळवाटा, अश्मक, भिशी शिंदे यांचं काळोखाच्या गर्भात, रुस्तुम अचलखांब यांचं कैफियत, प्रकाश त्रिभुवन यांचं थांबा, रामराज्य येते, रामनाथ चव्हाण, साक्षीपुरम, बामणवाडा, टेक्सास गायकवाड, आम्ही देशाचे मारेकरी, 18 सिटी सारख्या नाटकाचा आपल्याला उल्लेख करता येईल. नंतर आपण नाट्यवाङ्मयाचा विचार केल्यानंतर ज्यावेळेस जे आत्मकथन म्हणजे दलित साहित्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर जी ओळख निर्माण करून दिली ती आत्मकथनाने आपल्याला करून दिली. दलित कवितेनंतर आत्मकथांनी सर्वांचेच लक्ष वेधले. नवीन जीवन जाणीवा, वाङ्मयीन प्रगल्भता यातून प्रतिबद्ध होऊ लागली. दलित आत्मकथने हे वेदनांचे वाङ्मय आहे. शारीरिक वेदनेबरोबर मानसिक वेदनाही त्याच्यातून प्रतिबिंबित झालेल्या आपल्याला दिसून येतात. या वेदनांचे स्वरूप इतके भयानक आहे की अनेक पिढ्या अमानवतेने जागल्या. या वेदना टिपताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू उंगलताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये उदाहरणार्थ दाखल झाल्यास दया पवार यांचं बलूत, प्रई सोनकांबळे यांचे आठवणीचे पक्षी, लक्ष्मण माने यांचे उपरा, माधव कोंडविलवार यांचे मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे, लक्ष्मण गायकवाड यांच्या उचल्या, शरण कुमार लिंबाळ यांची अक्करमाशी, रुस्तुम अचलखांब यांची गावकी, कुमुद पावडे यांचा अंतस्फोट, मल्लिका अमरशेख यांची माझ्या जन्माची चित्रकथा, प्रल्हाद चंदवरकर यांची टाच,
इब्राहिम खान यांचं मुस्लिम महार आणि अशोक पवार यांचं बिराड अशा अनेक आत्मकथनांचा आपल्याला उल्लेख करता येईल. आणि आत्मकथन वाचल्यानंतर या आत्मकथनातील सामाजिकता पदोपदी चित्रित होताना आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ पाण्याचा प्रश्नाचा उल्लेख मी तुम्हाला या अगोदरच्या बोलतापूर्वी केला होता की माझ्या जन्माची चित्रकथा यामध्ये शांताबाई कांबळे असं म्हणतात की ते पाण्याचा प्रसंग अधोरेखित करत असताना ते म्हणतात की पाण्याची घागर घेऊन जिजा सावळी माझ्या आडवी आली, पाण्याची घागर घेऊन जिजा सावळी माझ्या आडवी आली आणि ती म्हणाली, ए महाराजचे पोरे चल बाजूला, हो मला शिवशील की, तुला दिसत नाही का तुझं डोळं फुटलंय आहे का. म्हणजे ज्यावेळेस विधान आजच्या कालखंडामध्ये आपण ज्यावेळेस वाचतो तर त्या कालखंडामधील दलित समाजाचे पाण्यासाठी जी भटकंती आणि समाजाकडून होणारा त्यांचं छळ शोषण हे अधोरेखित होताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे जीवनाचा सर्वकष अनुभवाचं चित्रण या आत्मकथनातून आल्याचं आपल्याला दिसून येतात. दुसरं एक उदाहरण देता सांगता येईल की आपल्याला आठवणीचे पक्षी प्र. सोनकांबळे यांचं अत्यंत महत्वपूर्ण असं हे आत्मकथन आहे की जीवनातील खडतर जात वास्तवाचं अनुभव यामधून मांडण्यात आलेला आहे. प्र. सोनकांबळे बालपणाची आणि शिक्षण काळातील हाल अपेष्टांचं दर्शन या आत्मकथनातून आपल्याला घडतं. म्हणजे सुरुवातीला 14 लेख होते, नंतर 28 लेख सुटे सुटे असले तरी त्याच्यामध्ये एक वाक्यता जाणवते. आई वारल्यानंतर पोरका झालेला प्रल्हाद ते प्राध्यापक झालेला प्र. सोनकांबळे यांचा विस्तृत जीवनपट यामध्ये टिपण्यात आलेला आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत चिंचोके मृत जनावरांचे मांस त्यांना खावे लागले, चतकोर भाकरीसाठी मेलेले कुत्रे ओढून टाकावे लागले. समाजात झालेला वारंवार अपमान असेल, अवहेलना असेल, जातीयता, आर्थिक विषमता ज्याचा बोध या आत्मकथनातून आल्यापासून आपल्याला राहत नाही. मराठवाड्यातील उदगीर भागातील बोलीचा वापर या आत्मकथनातून विशेष आपल्याला जाणवतो. बोली भाषेमुळे या आत्मकथनाला म्हणजे सर्वच आत्मकथनाला एक जिवंतपणा आल्याचं आपल्याला दिसून येतात. या आत्मकथनाच्या संदर्भामध्ये बाबुराव बागुल असं म्हणतात की दलित जीवनाचं करुण नाट्य या आत्मकथनाला त्यांनी संबोधलेलं आहे. शंकरराव खरात म्हणतात की अस्पृश्य जीवनाचा अनुभव आपल्या बोली भाषेत मोठ्या डिठाईनं व मोकळ्यापणानं आठवणीच्या पक्षीमध्ये सांगताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे दलित आत्मकथनांची एकंदरीत आपण वैशिष्ट्य बघितली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून ही दलित आत्मकथनांची निर्मिती झाली. आंबेडकरी चळवळीचा याच्यावर प्रभाव दिसतो आणि जीवनातील दाहक अनुभव यामधून मांडण्यात आल्याचे आपल्याला सूचित करता येईल. नंतर आत्मकथनांच्या संदर्भामध्ये अगर ज्यावेळेस आपण धावता आढावा घेतला तर कथा आणि कादंबरी वाङ्मयामध्येही दलित साहित्यामध्ये महत्वपूर्ण अशी निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या फकीरा, वारणेचा वाघ, नारा शेंडे यांची काजळी रात्र, शंकरराव खरात मी मुक्त, पारधी, मी माझ्या गावाच्या शोधात, बाबुराव बागुल यांची सूड, अघोरी, पावशा, केशव मेश्रामची पोखरण, हकीकत आणि जटायू, अशोक हटकर यांचं मेलेलं पाणी, नामदेव ढसाळ यांची हडकी हडावळा अशा अनेक कादंबऱ्याचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल. आज आपण पाहतो की दलित साहित्यामध्ये आदिवासी असेल, भटके असेल, या सर्वांचा समावेश हा दलित साहित्यामध्ये होतो. अलीकडच्या कालखंडामध्ये यांना वेगवेगळे स्वातंत्र्याचे एक साहित्याचे वेगवेगळे प्रभाव मांडण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे आजही आपण पाहतो की या कादंबऱ्यामधून दलित जीवनातील सामाजिकता म्हणजे या ई चर्चा सत्राचा विषय आहे की सामाजिकता कशी प्रतीत होते. तर याचं चित्र म्हणजे मराठी कादंबरीतून किंवा दलित कादंबरीतून आलेल्या गुन्हेगार जाती जमातीचे चित्रण हे वास्तव पातळीवर आल्याचं आपल्याला दिसून येतात. वकिला पारध्या या कादंबरीमध्ये असं म्हणजे आपल्या पारद्यांच्या बायका मुलांनी नीटनेटकं राहणं हे चांगलं नसतं. बकऱ्या मेंढ्यांना जसा वास येतो तसा बायका पोरांना वास आला तरी चालेल, पण आपण पारधी लोक आहोत, नीटनेटके राहणं, चांगलं दिसणं हे सरकारच्या दृष्टीनं वाईट ठरलंय. म्हणजे आजही पहा, म्हणजे या विधानामधून ज्यावेळेस कोट करत असताना मी तुमच्यासमोर ठेवलं की बकऱ्या मेंढ्यांना जसा वास येतो तसे आमच्या बायका पोरांना तो वास आला पाहिजे. म्हणजे आजही पहा, आपण दिवसातून 2 वेळेस, 1 वेळेस तर आंघोळ करतो, डोक्याला तेल लावतो, पण या देशामध्ये तळागाळातल्या जे प्रवाहाच्या बाहेर आहेत म्हणजे पारधी समाजाचं चित्र म्हणजे ज्याप्रमाणे बायका, मुलं, बाळ आपण पाहतो तर त्यांचं विश्व कशा पद्धतीने म्हणजे आजही आपण पाहतो की शेळ्यांचा वास, गुराढोरांचा वास आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे, पण तोच माणसाच्या अंगामधून येत असेल तर कशी
भीषण परिस्थिती, वास्तविक विषमता यामधून अधोरेखित होताना आपल्याला दिसून येते. आजही आपण या संदर्भामध्ये विचार केला की कथा वाङ्मयाच्या संदर्भामध्ये, कादंबरी वाङ्मयाच्या संदर्भामध्ये, आत्मचरित्राच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो तर दलित साहित्य किंवा 15-20 मिनिटांमध्ये, 25 मिनिटांमध्ये त्याच्यावर विचार मंथन करणं आपल्याला शक्य होणार नाही. या चर्चासत्रामध्ये दुसरा महत्वाचा जो मुद्दा महाविद्यालयाच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे की ग्रामीण साहित्यातील सामाजिकता. म्हणजे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय, ग्रामीण आणि दलित हे साहित्याचे वेगवेगळे प्रवाह आहेत आणि या प्रवाहामधून म्हणजे त्या काळातील रूढी असतील, परंपरा असतील, रीतिरिवाज असतील, हे चोरकस पद्धतीनं साहित्यातून व्यक्त झालेले, ते कथेच्या माध्यमात असतील, कवितेच्या माध्यमात असतील, आत्मकथनाच्या माध्यमातून असतील. पण ग्रामीण साहित्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो की ग्रामीण साहित्यानं मराठी साहित्य म्हणजे रूढी, परंपरा, रीतिरिवाज याचं समग्र असं चित्रण यामधून आलेलं आहे. 1945 नंतर मराठी साहित्यात नवसाहित्य ही संकल्पना अस्तित्वात आली. ज्याप्रमाणे गांधीवादी विचारधारा स्वातंत्र्योत्तर कालखंडातील ग्रामीण साहित्यामध्ये तो रुजू लागलेले आपल्याला दिसून येतात. जे नावी कुलकर्णी असेल, भावी वरेकर असेल, गरा वळंबे, राशा पाटील, साने गुरुजी, रवा दिघे, दर कवठेकर, बी रघुनाथ यांनी ग्रामीण जीवनातील प्रयोगशीलता कथा, कविताच्या माध्यमातून अधोरेखित केल्याचं आपल्याला दिसून येतात. स्वातंत्र्योत्तर कालखंडात श्रीना पेंडसे, गळत ठोकर, विवाहरी शिरूरकर, बाबा बोरकर, व्यंकटेश माडगुळकर, अण्णाभाऊ साठे, गोनी दांडेकर, रणजित देसाई, गदी मांडगुळकर यांनी विपुल प्रमाणात असं लेखन केल्याचं आपल्याला दिसून येतात. 1960 नंतरच्या ग्रामीण साहित्याच्या प्रवाहामध्ये अंतर्बाह्य बदललेला आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये आनंद यादव, भालचंद्र नेमाडे, उद्धव शेळके, शंकर पाटील, रारा बोराडे, दत्ता भोसले, नादव महानोर असे अनेकांची नावं आपल्याला घेता येईल. यांनी ग्रामीण साहित्याचा प्रवाह अधिक समृद्ध आणि सशक्त केल्याचं आपल्याला दिसून येते. सुरुवातीला म्हणजे जे आयोजकांनी ग्रामीण आणि दलित साहित्यातील सामाजिकताच्या संदर्भामध्ये जवळपास 2 दिवस या चर्चा सत्राच्या माध्यमातून चर्चा करण्याचा मानस आयोजकाचा आहे. तर जो मला अवधी देण्यात आलेला आहे, मला वाटतं जो अवधी आपण दिला होता जवळपास तो अवधी संपलेला आहे. म्हणून ग्रामीण आणि दलित साहित्याची जी सामाजिकता याचा शोध या चर्चासत्रामधून घेण्यात आला. महाविद्यालयानं महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं म्हणजे दलित साहित्यातील सामाजिकता आणि ग्रामीण साहित्यातील सामाजिकता हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजही आपण पाहतो की राष्ट्रपितांच्या संदर्भामध्ये अनेक विधानं केले जात आहेत. म्हणजे आज महामानवांचा फायदा कशा पद्धतीने उचलायचा आणि तसं विकृतीकरण कसं करायचं याचं ऊत आल्याचं आपल्याला दिसून येतात. जे आपण म्हणतो ना की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पाहू जरा, आपण व्हावे त्यांच्यासारखे, हाच मंत्र खरा. म्हणून महात्मा गांधी असतील किंवा अनिल अवचट असतील यांच्या या कार्याला आपण अभिवादन करूया. आणि शेवटी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो, कारण नेरकर सरांनी 15 दिवसापूर्वी कॉल केला होता की सर आम्ही एक ई चर्चा सत्र ठेवतो आणि या ई चर्चा सत्रामध्ये आपल्याला बोलायचं होतं. तरी अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये जवळपास मराठीचे 200-250 विद्यार्थी अध्ययन अध्यापन ह्याच्या कार्यामध्ये व्यस्त असतात. दररोजच्या 3 तासिका असतात. नुकतीच माझी राष्ट्रीय संशोधन पद्धतीची कार्यशाळा 3 दिवसापूर्वी संपलेली आहे. अशा धावपळीच्या कालखंडामध्ये पुन्हा आपण एका महाराष्ट्रामधील जे आमचे सहकारी दलित आणि ग्रामीण साहित्यातील सामाजिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहात, यांना कुठेतरी आपण उपस्थित झालं पाहिजे हे मानस ठेवून आज महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये आपण मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, इंग्रजी विभाग, मराठी विभाग यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि शेवटी परिचयाच्या दहनभूमीवरती नाही चिरा नाही पंथी, परिचयाच्या दहनभूमीवरती नाही चिरा नाही पंथी, तिथेच माझे कर्ज होती, तिथेच माझे कर्ज होती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सुंदर सुंदर, धन्यवाद सर. धन्यवाद सर. अतिशय 30-35 मिनिटापासून मंत्रमुग्ध करून टाकणारे आपले विचार, शरीरावर खरोखरच दलितांचे आत्मकथन ऐकून शरीरावर रोमांच उभे करणारे असे विचार आम्ही आपल्या या झूम प्लॅटफॉर्मवर आपण मला ऐकवलेत. खरोखर बाबासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन अनेक दलित साहित्यिक
कथा कादंबरी कविता आणि आत्मकथन लिहिते झालेत आणि आपले अनुभवलेलं जीवन त्यांनी आपल्या दलित साहित्यामधनं व्यक्त केलं. पुनश्च महाविद्यालयाच्या वतीनं मी धन्यवाद आभार मानतो सर.